पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणासंदर्भात थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय। या पत्रामध्ये त्यांनी जरांगेंच्या कडून क्रूर मराठा राजकीय नेते आपला हेतू साध्य करत असल्याचा आरोप केला आहे। जरांगेंचा सगळा खटाटोप राजकीय आरक्षणासाठी होता, यात बळी मात्र ओबीसींचा आणि भटक्या जाती समूहाचा गेलाय असं हाकेंनी पत्रात म्हटलंय। एवढ्यावरच न थांबता शासनाने जारी केलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील शासन आदेशामुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्याचा दावा हाकेंनी केलाय। ओबीसी आरक्षणाची मसलत संपल्याचा विषय हा पत्राचा विषय असल्याचं हाकेंनी पत्राच्या सुरुवातीलाच नमूद केलं। गेल्या 7 वर्षापासून पंचायत राज निवडणुका झाल्या नव्हत्या। 2022 पूर्वचे आरक्षण ग्राह्य धरून पंचायत राज निवडणुका घ्या असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला। ओबीसींनी थोडंसं हायसं वाटलं। अनेक ओबीसी कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद सदस्य ते नगरसेवक महापौर ओबीसी जागेवर होण्याची गुलाबी स्वप्न पडू लागली। पण जरांगे नावाच्या गोलमाल योद्ध्यानं मुंबई गाठली। सरकारच्या मानगुटीवर बसून हैदराबाद गॅझेटचा GR मंजूर करून घेतला। बोगस दाखले काढून सरंजामी मराठे ओबीसी आरक्षणावर अगोदरच अधिकृत ताबे मारत होते। या बेकायदा GR मुळे अशा टोळीला 12 हत्तींचं बळ मिळालंय। हैदराबाद गॅझेटमुळे कुळातील गावातील नातेसंबंधातील लोकांना एका ॲफिडेव्हिटद्वारे कुणबीकरणाद्वारे ओबीसी होण्याचा मार्ग मोकळा केला आहे साहेब, असा सवाल हाकेंनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय। हा GR ओबीसी आरक्षणाचा गळा घोटणार हे दाव्यानं सांगतो। जे नारायण राणे समितीला जमलं नाही, जे गायकवाड आयोगाला जमलं नाही, ते तुम्ही केलंय। या कोर्टात या GRला किती अर्थ आहे हे आम्हाला माहीत आहे। पण आज रोजी ओबीसी आरक्षण संपलंय, कारण सुप्रीम कोर्टाच्या भाषेत मराठा जात शासन करती जात आहे। त्यांच्या स्पर्धेत मूळ ओबीसी कसा टिकेल असा प्रश्न या पत्रातून हाकेंनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय। आम्ही वारंवार सांगतोय, जरांगे हा फक्त मुखवटा आहे। त्याच्या आडून क्रूर मराठा राजकीय नेते, आमदार, खासदार, कारखानदार त्यांचा हेतू साध्य करतायत। प्रस्थापित मराठा समाजाला सरपंच पदापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत सर्व पदे स्वतःकडे ठेवायचे। गरजवंत मराठ्यांच्या शिक्षण आणि नोकरीशी जरांगेला देणं घेणं नाही। EBLSच्या कट ऑफचा फरक ओबीसींहून 15 ते 20% गुणांनी कमी आहे। त्यामुळे गरजवंतांची शेकडो लेकरं बाळं पायावर उभारली असती। त्यांचं आयुष्य जरांगे व त्यांच्या आकांनी उद्ध्वस्त केलंय। आम्ही ओबीसी बांधव आतडी तुटोस्तोवर ओरडून सांगतोय, बलुता अलुता सामाजिक मागास या स्पर्धेत कसा टिकेल हो? जरांगेचा सगळा खटाटोप राजकीय आरक्षणासाठी होता, यात बळी मात्र ओबीसींचा आणि भटक्या जात समूहाचा गेलाय। घटनेमधील सामाजिक न्याय देण्याचं बाबासाहेबांचं स्वप्न या एका GRद्वारे आपण संपवलाय असा घणाघात हाकेंनी केलाय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।